विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस मी प्रेमराज चव्हाण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत, प्रशासनामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि भविष्यामध्ये प्रशासनावरती उच्च पदावरती काम करण्यासाठी जाणार आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधतोय. एक नवीन टॉपर संवादची स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स नावाची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून जे विद्यार्थी रिसेंटली एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमधून पास झालेले आहेत आणि अधिकारी पदावरती सध्या जाणार आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या स्ट्रॅटेजीज विषयी आपण संवाद साधतोय, जेणेकरून महाराष्ट्रभरामध्ये जे विद्यार्थी एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांना त्या विषयाचा फायदा व्हावा. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्सच्या आजच्या या सिरीज मध्ये आपण संवाद साधणार आहोत हरेश सुळ सरांशी, ज्यांची राज्यात 22व्या क्रमांकानं उपजिल्हाधिकारी या पदावरती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019च्या माध्यमातून निवड झालेली आहे. मी पुन्हा एकदा सरांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हरेश सुळ सरांशी आपण याच्या आधी संवाद साधलेला आहे. या आधीच्या संवादामध्ये त्यांचा सगळा प्रवास आपण त्यांच्या सोबत त्यांच्याशी गप्पा मारत असताना ऐकलेला आहे. आजच्या भागामध्ये आज जो सरांचा या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये स्ट्रॉंग पॉइंट राहिलेला आहे आणि ज्याच्या बळावरती 2015 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये सरांना हायेस्ट लेवलचे मार्क राहिलेले आहेत, तो म्हणजे सीसॅटचा विषय. आज त्या सीसॅट विषयी आणि त्याच्या असणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी विषयी आपण सरांसोबत गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन आज आपल्याला उपलब्ध होणार आहे. सर, या संवादाच्या सुरुवातीला प्रश्न असा आहे की सीसॅटचा जो महत्व आहे किंवा सीसॅट जे स्ट्रक्चर आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये ते नेमकं कसं असतं आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट या विषयांचं महत्व नक्की काय आहे, त्या संदर्भाने काय सांगा. आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी साधारण पूर्व परीक्षा 400 प्रश्नांची आहे. तर त्याच्यामध्ये जीएस चा पेपर जो आहे तो 200 मार्काचा आणि सीसॅट 200 मार्काचा, असं इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. आणि युपीएससी सारखं इथं सीसॅट क्वालिफाईंग नाही, तर सीसॅट मध्ये जेवढा स्कोर करेल तेवढं चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये साधारणतः 80 प्रश्न असतात सीसॅटच्या पेपरमध्ये. 50 प्रश्न उतार्यांवरती असतात, मग त्यात मराठी इंग्लिश, आणि 25 प्रश्न रिझनिंग प्लस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि 5 प्रश्न ते डिसिजन मेकिंग वर असतात. अगदी म्हणजे 80 प्रश्न आहेत तुम्हाला 200 मार्कांसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की युपीएससीच्या परीक्षेमध्ये सीसॅट हा पेपर क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला तिथं 66-67 मार्क्स पडले की तुम्ही क्वालिफाय होऊन जाता आणि जीएसच्या स्कोरवरती तुमची पुढची जी स्ट्रॅटेजी आहे मेन्सची ती ठरत असते. पण एमपीएससीचा अभ्यास करताना 2013 पासून आयोगानं स्वरूप बदललं आणि सीसॅटच्या विषयाला प्रचंड महत्व आलं, कारण तो विषय क्वालिफाईंग नाहीये, तो पेपर क्वालिफाईंग नाहीये. त्यानंतर सर आता प्रश्न असा आहे की मग सीसॅटच्या या सगळ्या पेपरमध्ये एकूण घटक किती असतात, त्याचं वर्गीकरण कसं आहे आणि त्या प्रत्येक घटकांवरती साधारणतः दरवर्षी किती प्रश्न आयोग विचारतं, त्याचं ऍव्हरेज कसं आहे, त्याची डेप्थ लेवल कशी असते, या संदर्भाने काय सांगा. आता बघा, आता जसं की मी सांगितलं 80 प्रश्नांपैकी 50 प्रश्न जे आहेत ते उतार्यांवर आहेत. तर उतार्यांचे आपण वेगवेगळे क्रायटेरिया करू शकतो. जसं की एखादा सायन्सवर असेल, एन्व्हायरमेंटवर असेल, इकॉनॉमीवर असेल, अशा पद्धतीने काही असे वेगवेगळे 1-7-8 प्रकारचे उतारे असतात. काही इतिहासावर येतात. मग काही तत्वज्ञानावर असतात. ते काही विद्यार्थ्यांना विशेष अवघड जातात. मग हे पॅसेजेस जे आहेत उतारे ते 50 प्रश्न असतात. म्हणजे त्यांचे साधारणतः 125 वगैरे मार्क होतात. मग त्यानंतर राहिली बाब रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात. त्यामध्ये क्वांटचं प्रमाण कमी असतं. 7 ते 8च प्रश्न असतात. उरलेले प्रश्न रिझनिंगचे असतात. त्यात काही पझल पण असतात आणि राहिलेले 5 जे आहेत ते डिसिजन मेकिंगचे असतात. आता त्या क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 20-25 टॉपिक आहेत. डिसिजन मेकिंग मध्ये 20-25 टॉपिक आहेत. त्यामध्ये दरवर्षी फिरवून विचारलं जातं. अगदी म्हणजे हे घटक विस्तृत पद्धतीने आपण बघणारच आहोत. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जे विद्यार्थी सीसॅटच्या पेपरला अपियर होतात परीक्षेच्या वेळेला, सगळ्यात महत्वाचा विषय असतो की पेपर सोडवण्याचा क्रम कसा असला पाहिजे. कारण सीसॅटच्या या पेपरमध्ये जेवढे तुम्ही अटेम्प्ट जास्त करत असता त्याप्रमाणे तुम्हाला मार्क मिळवण्याचे चान्सेस खूप वाढत असतात. तुमचा स्वतःचा सर पेपर सोडवण्याचा क्रम कोणता होता आणि जे विद्यार्थी आता नव्याने या सगळ्या सेक्टरमध्ये उतरतायत किंवा जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून अभ्यास करतायत पण प्रिलिमच्या संदर्भानं सीसॅटला प्रॉब्लेम येतोय, त्यांना तुमचा सल्ला काय असेल पेपर सोडवण्याच्या क्रमाच्या संदर्भानं.
आता बघा प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. एम-पी-एस-सी मध्ये कसं, की ठराविक मार्गाने गेलं म्हणजे तुम्हाला जास्त मार्क पडतील किंवा पास व्हाल असं काही नसतं. प्रत्येकाचा अप्रोच वेगवेगळा असू शकतो. पण आपली जी स्ट्रॅटेजी आहे, आपल्याला काय फायदेशीर पडतंय ते फिक्स असणं गरजेचं आहे. मग मी त्याच्यामध्ये काय करायचो, गेले जे असेल ते क्वांट आणि रिझनिंग संपवायचा प्रयत्न करायचो. मग माझं ते 45 ते 50 मिनिटात क्वांट, रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न असे हे असायचं नियोजन. आणि राहिलेल्या 1 तास 20 मिनिटामध्ये पॅसेजेस असं हे असायचं. पण माझं एक असायचं, की एकदा क्वांटचे प्रश्न चालू केले किंवा जे रिझनिंग आणि क्वांट तर ते स्टार्ट टू एंड घ्यायचे. तसंच पॅसेजेस एकदा चालू केलं, की ते स्टार्ट टू एंड घ्यायचे. म्हणजे हा आधी करू. आता बरेच जण सांगतात, की पॅसेजेसचं वर्गीकरण करा, मग हा पहिल्यांदा का, हा सोपा असतो ते. पण तिथं 2 तास असतात आणि त्यामध्ये एवढा वेळ नसतो, की वर्गीकरण करत बसायला. आणि माझं म्हणणं आहे एकदा स्टार्ट केलं, की ते एंडला नेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त कव्हर होईल ह्या दृष्टीनं अ, अ, सोडवला पाहिजे पेपर. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. पेपर तुम्हाला जास्तीत जास्त कव्हर करता आला पाहिजे. पेपरची लेंथ बघून तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित सोप्या झाल्या पाहिजेत. दुसरा एक सर प्रश्न असा, की आता तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी अशी म्हणालात, की तुम्ही क्वांटिटी रिझनिंगचे प्रश्न आधी सोडवत असतात. काही विद्यार्थ्यांचा थोडासा उलटा क्रम असतो. आपण थोडंसं त्यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट करायचा प्रयत्न केला आणि पेपर सोडवण्याचा क्रम एकदा डिसाईड केला, की बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्या स्वतःची स्ट्रॅटेजी अशी असते, की आपण क्वांटिटी रिझनिंगचे प्रश्न सोडवायला घेतो आणि काही वेळेला असं होतं, की त्या वर्षीचा पेपर थोडासा टफ वगैरे आलेला असतो किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं त्याप्रमाणे असं असतं. सुरुवातीला आपण थोडंसं गडबडून जातो. या सगळ्या याच्यामध्ये पुढच्या सगळ्या स्ट्रॅटेजीचं 2 तासाचं मॅनेजमेंट स्वतःला शांत आणि स्टेबल कसं ठेवलं पाहिजे या सगळ्या काळामध्ये ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. त्या काळाचं नियोजन, त्या 2 तासातलं नियोजन नेमकं कसं असावं या संदर्भानं तुम्ही काय सांगाल यावर? आता बघा ते हे जे आता तुम्ही जसं म्हणला ना, अवघड आलं, सोपं आलं. आता हे जे आपल्याला प्रयोग करायचे आहेत ना, ते टेस्ट सीरीज सोडवताना किंवा ते घरी करायचे. ते परीक्षेचं सेंटर ते प्रयोग करायचं ठिकाण नाही. प्रयोग इथंच करायचं, नाहीतर आपल्यावर प्रयोग होतील. मग त्याच्यासाठी काय करायचं, सुरुवातीला तुम्ही टेस्ट सीरीज सोडवताय, आयोगाचे पेपर सोडवताय. त्याच्यातच डिसाईड करा, मी असं सोडवल्यावर काय होतंय, तसं सोडवल्यावर काय होतंय, एवढा अटेम्प्ट केल्यावर काय होतंय, अवघड पेपर आला तर माझी काय स्ट्रॅटेजी आहे. आणि आता त्या 2 तासामध्ये जर समजा तुम्ही म्हणताय की पेपर अवघड आला, तर एक लक्षात घ्यायचं की आपल्याला अवघड आहे म्हणजे सगळ्यांनाच अवघड आहे. त्यात फक्त त्या ठिकाणी आपण शांत राहून जास्तीत जास्त आपल्या ठरवलेल्या अग्रक्रमानं जास्तीत जास्त अटेम्प्ट कसा होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता समजा मी क्वांट घेतलं सुरुवातीला सोडवायला किंवा रिझनिंग आणि मला असं लक्षात येतंय की ह्यातले काही प्रश्न सुटत नाही. मग तो जर तसं व्हायला लागलं तर ते स्किप करायचं पण आपल्याकडं ऑप्शन असतो किंवा हा स्किप करू, पुढे जाऊ. मग समजा 25 प्रश्न आहेत. त्यातले मधले एक 16, 17, 18 विषय आपल्याला शुअरिटी वाटली, तरी पण भरपूर होऊन जातं. पण तिथं इगोचा प्रश्न बनवायचा नाही. हा मला सुटत कसा नाही, ह्या प्रकारचे मी लय प्रश्न केलेत, असं कसं होतंय? त्यात होतं असं, की 5 ते 8 मिनिटं जातात, प्रश्न तर सुटत नाहीत. मग वरनं प्रेशर येतो तो वेगळा. मग त्यामध्ये होतं पण नंतर असं, की जे सोपे प्रश्न असतात ते पण चुकतात. त्याच्यामध्ये टाईम कमी पडल्यामुळे 1-2 पॅसेज सोडवायचे राहतात आणि नेमके ते सोपे आलेले असतात. त्याच्यामध्ये 12-15 मार्क जातात. त्याच्यामुळे जर एखादा प्रश्न अडला क्वांट रिझनिंगचा तर थोड्या वेळ स्किप करा. त्याच्यावर विचार करा, टाईम असल्यावर नंतर येऊ अशा पद्धतीनं आणि त्यातनं काही ऑप्शन एलिमिनेट करता आले तर नंतरच करा. म्हणजे परत जर तुम्ही माघारी याल सोडवायला, त्यावेळी फक्त राहिलेल्या ऑप्शन्सवरच काम करता येईल. अशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाची पद्धत सांगितली, की स्किप अँड गो अहेड या पद्धतीने आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि पुढचे प्रश्न जास्तीत जास्त कव्हर करता येईल त्याच्यावरती बघितलं पाहिजे. दुसरा एक या संदर्भानं बऱ्याच विद्यार्थ्यांचा इश्यू असा असतो, की वर्षभर आपण म्हणजे एमपीएससीचा अभ्यास सुरुवात करायचं म्हटलं, की जीएस या सगळ्या गोष्टींवरती भर असतो. मग हे सगळे जीएसचे कोर्स सब्जेक्ट आपण वाचतो आणि पेपर किंवा ऍड ज्यावेळेला येते त्याच्या आधी 2 महिने सीसॅटचा अभ्यास करू आणि मग त्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवू असा काही म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा होरा या संदर्भानं असतो. तुमचं स्वतःचं मत काय आहे? सीसॅट मध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल, मग तो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे किंवा नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे या संदर्भानं, तर त्या विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी आणि सीसॅटचा अभ्यास आपण वर्षभराचं शेड्यूल बनवून केला पाहिजे का? त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे का? या संदर्भानं तुमचं मत काय आहे? आता मी एवढ्या मेन्स दिल्या, प्री दिल्या. माझं एक ऑब्झर्वेशन आहे, की मुलांना वाटतं, की जीएसचा स्कोर म्हणजेच मी पास व्हायला जीएस वरच मी पास होणार आहे. आता सांगताना असं सांगतात, की आता समजा एखादा म्हणलं, "सर माझा गेल्या वर्षी काही स्कोर आला नाही." तर मला जीएसमध्ये चांगली होती, पण सीसॅटमध्ये कमी पडली. अरे सीसॅट आहे ना ते सिलेबसचा भाग. सीसॅटवर लक्ष द्या ना. त्यानंतर असं होतं, की तुम्ही जसं म्हणला, की मुलं परीक्षा आल्यावर
अभ्यास करतात. ते 99% मुलांचं तसं होतं. फार कमी मुलं असतील जे रोज प्रॅक्टिस करतात. त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला आता लक्षात येतं की 50 प्रश्न आहेत पॅसेजचे. मग त्याचे 125 मार्क झाले. मग त्या 125 मार्कासाठी तुम्ही रोजचं पेपर रीडिंग करा. आयोगाचे पॅसेजेस बघा आणि सीसॅटचं असं आहे की तुम्ही रोज संध्याकाळी 2 तास द्या ना, तेवढे इनफ होतात. पॅसेज 1 तासभर करा, 1 तासभर क्वांट रिझनिंग करा. संध्याकाळी कंटाळा आलाय जेवण करून तुम्ही 2 तास बघितलं पाहिजे. असं नसतं. आता मराठी, इंग्लिश लँग्वेज आणि सीसॅट ह्यांचं सेम आहे. तर असं होत नाही की पेपर जवळ आलाय आणि महिनाभरात मी हे सगळं करीन. असं ते पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे ते रोज त्याला वेळ दिला पाहिजे. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. डेलीची प्रॅक्टिस तुमची पाहिजे, रोज त्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. आणि पेपरला आपल्या सिलेबसचा तो 200 मार्कांचा एक पेपर आहे, त्यामुळे जीएसला आपण जेवढा वेळ देतो तितकाच सीसेटला दिला पाहिजे. तर प्रिलिम्सची जी प्रक्रिया आहे ती सोपी होते आणि आपण मेन्ससाठी क्वालिफाईड होतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की आपण जीएसच्या संदर्भाने ज्या ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला स्टँडर्ड रेफरन्स बुक्स, प्रॅक्टिस पेपर्स वगैरे या संदर्भाने बोलत असतो. पण सीसेटच्या संदर्भाने आपण विचार करतो त्यावेळेला पॅसेज आहेत, क्वांटी रिझनिंग आहे, डिसिजन मेकिंग या टॉपिकच्या संदर्भानं स्टँडर्ड रेफरन्स बुक असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स, त्यांचे अनालिसिस या संदर्भानं तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी होती आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय सुचवाल? या सगळ्या गोष्टींच्या प्रॅक्टिससाठी आपण काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, बुक्स वगैरे कोणती वापरली पाहिजे? आता मुळात कसं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की सीसॅट जेव्हापासून चालू झालंय, तेव्हापासूनचे क्वेश्चन पेपर सोडवा एम-पी-एस-सीचे. ते सगळ्यात स्टँडर्ड आहे. त्यानंतर ना इतर पुस्तकं. मग त्यामध्ये काय करता येईल, तुम्ही आज 2 पॅसेज सोडवले एम-पी-एस-सीचे. मग त्यामध्ये आयोगाने विचारले, मागचे 2 पॅसेज आज घेतले. ते मग त्याच्यात 5 अन् 5 10 प्रश्न आहेत. मग त्या 10 प्रश्नाचं उत्तर मी काय केलं, आयोगाने काय दिलंय आणि माझे विचार करण्याची पद्धती आणि आयोगाचे विचार करण्याची पद्धती काय, हे क्रॉस चेक करा जरा. ह्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. मग आता बाकी रेफरन्स आणि हे सगळं तुम्ही करताय. आयोगाचे 12 ते 19 प्रश्न सोडवले 2012 ते 2019. त्यानंतर ना तुम्ही मग मार्केटमधले पुस्तक वापरू शकता. आता अध्ययन अकॅडमीचं देशमुख सरांचं पुस्तक पॅसेजवरचं चांगलं आहे ते. त्यानंतर ना क्वांट रिझनिंगला तुम्ही आर.एस. अगरवाल वापरू शकताय. अशा पद्धतीनं आणि क्वांट रिझनिंगचं कसं आता सी-सॅटच्या पुस्तक पॅसेजेसची पुस्तक सोडवताना जरा तुम्ही सिलेक्टिव्ह पाहिजे, की आपण जे पुस्तक घेतोय ते त्या क्वालिटीचं आहे का? म्हणजे कधी-कधी कसं होतं, की एखादं पुस्तक घेतलंय फारच सोपं आहे, आपल्याला वाटतं सगळंच यायला लागलं. असं नाही, ते क्वालिटी कुठेतरी मॅच होणारं असावं. मग त्याच्यामध्ये आता नंतर क्वांट रिझनिंगचं तुम्ही ज्यावेळी करायला घेता, त्यावेळी मग आर.एस. अगरवाल चांगला आहे. आणि एकदा तुमचं बेसिक क्लिअर झालं, की तुम्ही कुठला प्रश्न आला कुठल्याही परीक्षेचा तरी सोडवायची तयारी पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस हेच त्याच्यावर एक उपाय आहे. अगदी अगदी खूप महत्वाचं की जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि स्टँडर्ड रेफरन्स बुक त्यांची क्वालिटी आयोगाच्या पेपरच्या संदर्भाने मॅच झाली पाहिजे. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर आता दुसरा जो की समज गैरसमज म्हणा एमपीएससीच्या सेक्टरमध्ये, की बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे ज्यांना सीसेटला स्कोर येत नाही ते म्हणतात की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सीसेटचा पेपर सोपा जातो किंवा त्यांना या गोष्टीचा फायदा होतो. मला तुमचं मत विचारायचं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कशातनं आहे आणि ही जी गोष्ट आता मी बोललो आपण, ती गोष्ट खरी आहे का? त्या संदर्भानं तुमचं मत या सगळ्यावरती काय असेल? आता बघा 2014 ला माझं ग्रॅज्युएशन ह्याच्यातच झालंय, इंजिनिअरिंगमध्येच झालंय. पण मी ज्यावेळी 2014 ला पूर्वपरीक्षा दिली ना, मला काही त्याचा विशेष फायदा झाला नव्हता. मी ती पूर्वपरीक्षा नापास झालेलो. पण मग 15च्या वेळी मी ते लक्ष द्यायला चालू केलं, की कशाला किती मार्क आहेत? काय केल्यावर काय होतंय? आता ह्या 200 मार्कांपैकी आपण लक्षात घेतलं पाहिजे 125 मार्क तर पॅसेजेसचे. त्यातल्या त्यात मग इंग्लिशचा एकच उतारा असतो, मराठीचे उतारे असतात. मग त्याचा तर फायदा जास्त बी-ए व्हायला पाहिजे. एनालिटिकल पॉवर त्यांची जास्त असते. म्हणजे ते मराठी आहे सगळं. मग इकडं काय होतं सायन्स स्ट्रीमचे पोरं येतात. त्यांना मराठीची एकतर वाचायची सवय नसते इतके वर्ष. त्याच्यामुळे तो एक गॅप पडलेला असतो आणि थोडाफार फायदा क्वांट रिझनिंगमध्ये होत असेल. रिझनिंगमध्ये पण नाही मी म्हणेल क्वांटमध्ये 4-5, 7-8 प्रश्न धरून चालू. पण असं काही नाही. तो फार गैरसमज आहे मोठा. असा कुणालाही काही फायदा होत नाही. त्याच्यावर सेपरेट वर्क करावं लागतं. अक्षरशः मी स्वतः सी-सॅटचा क्लास केला ह्याचा क्वांट रिझनिंगचा क्लास केला होता उत्तमर सरांकडे. त्यानंतर माझं हे सगळं चांगलं झालं. मला बेसिक क्लिअर होतं, पण त्यात ॲडव्हान्स प्रॅक्टिस करून, करून होतं. हे फार गैरसमज आहे, की कुणाला फायदा होतो. अजिबात कोणालाही फायदा होत नाही. तुम्ही जेवढं स्वतःवर काम करचाल, तेवढे तुम्हाला जास्त मार्क भेटणार. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे. हे सगळे समज गैरसमज आहेत. कुठलाही पेपर घ्या, कुठल्याही विषयाचा अभ्यास घ्या, प्रॅक्टिस असेल, तुमचा प्रॉपर अभ्यास असेल तर या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. हेच यातनं फायनल आपण इंटरप्रिटेशन काढू शकतो. आता सर मग दुसरी गोष्ट अशी आहे की
पॅसेजचं एक वेळ बऱ्यापैकी विद्यार्थी सोडवत असतात, पण मॅथ्स रिझनिंगला बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती असते. आणि काही जणांशी मी ज्या वेळेला या संदर्भात बोललो, त्यांचा हा कन्सर्न होता किंवा मॅथ्स रिझनिंगला भीती असते. ती एकदा भीती घालवण्यासाठी आपण मॅथ्स रिझनिंग वरती कसं काम केलं पाहिजे, या संदर्भाने तुमचा सल्ला काय असेल त्यांना? आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला गाईड करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या 2012 ते 19 चे पेपर्स आहेत. तुम्ही ते पेपर्स काढून बसा. प्रत्येक विषयावरचे प्रश्न क्वांट रिझनिंग मधल्या आता ट्रेनवर किती प्रश्न आलेत, कॅटेगराईज करा. पाईप्स अँड सिस्टम्स वर किती आलेत, काळकाम वेगवर किती आलेत. अशा पद्धतीने आपण कॅटेगराईज करू त्याला ह्याच्यावर. मग त्याच्यावर तुम्हाला कोडिंग वर किती आलेत. मग तुम्हाला त्याच्यावर फ्रिक्वेन्सी कळेल की कशावर प्रश्न सातत्याने विचारले जातात. त्या टॉपिकचे बेसिक्स क्लिअर करा आणि बेसिक्स क्लिअर केल्यानंतर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर आता कसं आहे 25 प्रश्न आहेत. त्याच्यामधले 15 तर आरामात येऊन जातात. मग राहिलेले 25 चे 25 आपल्याला आलेच नाही पाहिजे. तिथनं पुढे फक्त 4-5 सोडवायचे. मग ह्या गोष्टी प्रॅक्टिसनच आपल्या क्लिअर होणार. मग तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करताल, तेवढं कालांतरानंतर असं होईल की तुम्ही ऑप्शन प्रश्नात दिलेले आकडे आणि उत्तरात दिलेले आकडे ह्याच्यावरून सुद्धा उत्तर काढू शकता जर वेळ कमी राहिला तर. इथपर्यंत ती मॅच्युरिटी लेव्हल जाते. पण त्याचं मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे कॅटेगराईज करून प्रश्नांचं प्रॅक्टिस करणं एवढंच त्याच्यावर उपाय आहे. अगदी अगदी तुमचे म्हणजे जे आयोगाचे क्वेश्चन पेपर असतात ते आपले सोर्स असतात, त्यांना अनालिसिस करणं, त्याचं कॅटेगरायझेशन करणं आणि त्याप्रमाणे काम करणं हे महत्वाचं आहे. सर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक शेवटचा असा राहतो की आपण सीसेटच्या पेपरच्या संदर्भाने बोलतोय खरं, त्याची प्रॅक्टिस व्हावी, त्यासाठी टेस्ट सिरीज लावावी की नाही, आणि लावायचे असेल तर मग त्याची चॉईस आपली कशी करायची, क्वालिटी त्याची कशी असली पाहिजे, या संदर्भानं तुमचं मत काय आहे? येणारी जी पूर्व परीक्षा आता आहे, आयोग तारीख काही कालानंतर डिक्लेअर करेल त्यासाठी, तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय स्ट्रॅटेजी करावी, या संदर्भात काय सांगा? आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की एखादा विद्यार्थी 2-3 वर्षापासून अभ्यास करतोय. तर त्याने 2012 ते 19 त्याचे पेपर सोडवून झालेले. ते जवळ-जवळ उत्तर पण पाठ झालेले. त्यामुळे पेपर सोडवलेलं चांगलं आहे. क्लासचे पेपर प्रायव्हेट सोडवा. पण हे करताना एक काळजी घ्या, की आपण सोडवतोय त्याची आणि आयोगाच्या पेपरची कुठेतरी क्वालिटी मॅच होते का? कारण काय होतं, जर ते फारच सोपे असणार, तर ते आपल्याला वाटतं, की आपल्याला लईच मार्क पडायला लागले, सगळंच येतंय. अवघड असणार तर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणार. मग ह्याच्यामध्ये एखादी चांगली टेस्ट सीरीज बघून लावायला काय हरकत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग करू शकता. मी आधी पॅसेज सोडवतोय का? मी आधी गणित सोडवतोय का? पॅसेज सोडवल्यावर काय होतं? मग पेपर पळापळी कशी होती? त्यात मी टाईम मॅनेज कसा करेल? ह्या टाईम मॅनेजमेंटचा आणि सीसॅटच्या पेपरचा खूप संबंध आहे. तो तुम्ही पेपर प्रॅक्टिस करून करू शकता. अगदी अगदी महत्वाची गोष्ट आहे. पेपरची क्वालिटी आयोगाच्या दर्जानुसार असावी आणि टाइम मॅनेजमेंटसाठी प्रॅक्टिस पेपर सोडवल्याच पाहिजेत, असं सरांचं स्पष्ट मत आहे आणि ते खूप वेळेला प्रॅक्टिकली उपयोगाला आणता येऊ शकते या सगळ्यामध्ये. सर एक शेवटचा प्रश्न या संवादाच्या निमित्तानं, आता आयोगानं 2-3 वेळा परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत, सगळं शेड्यूल विद्यार्थ्यांचं होतं, पेपर देण्याच्या तयारीत असणारे विद्यार्थी आता सध्या काहीशी निवांत झालेले आहेत आणि काही जण अभ्यास करत आहेत. या सगळ्या अनुषंगानं ओव्हरऑल एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचा एक सल्ला काय असेल, या सगळ्या प्रोसेस मधनं आलेला आणि एमपीएससीच्या टॉप मोस्ट पोस्ट मिळवलेला एक अधिकारी म्हणून, या संदर्भानं तुम्ही काय सांगा? आता बघा ह्याच्यामध्ये मी 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेत. 16, 18 आणि 19. मग हॅलो ऐकू येतंय सर? येतंय सर, येतंय, बोला. हां. 3 वेळा मी इंटरव्ह्यू दिलेत. मग काय व्हायचं दरवेळी मी मेन्सला जायचो, इंटरव्ह्यूला जायचो. पण एका ठिकाणी सॅच्युरेशन आलं होतं, की तिथपर्यंत मार्क जाऊन थांबायचे. मी प्री देणार, मेन्स देणार, इंटरव्ह्यू देणार आणि माघारी येणार. मग माझे काही कलीग्स होते जे पास झालेले होते. माझ्या एक लक्षात आलं, की आपल्याला अभ्यास ह्या अटेम्प्टला नाही तर पुढच्या अटेम्प्टला. तेव्हा नाही केला तर त्याच्या पुढच्या अटेम्प्टला करावाच लागणार आहे एका अटेम्प्टला. म्हणजे एकदम जोर लावून. मग मला विद्यार्थ्यांना मी हेच सांगणं आहे, की हा मिळालेला टाईम उलट बोनस टाईम घ्या. आपल्या काही गोष्टी राहिलेत कच्च्या त्या पक्क्या करून घ्या आणि असं ठरवा, की हा जो येणारा अटेम्प्ट आहे ह्यातच मी पोस्ट क्लिअर करेल. मग आता राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही मराठी इंग्लिशचा अभ्यास करू शकता. जे की स्टॅटिक आहे. मराठी इंग्लिश आहे, इतिहास आहे, भूगोल आहे. डायनॅमिक नाही त्याचा अभ्यास करून ठेवा ना आत्ताच. मेन्सच्या गोष्टी आणि ज्यावेळी टाईम टेबल पडेल त्यावेळीपासून आता प्रीचा अभ्यास 2-3 वेळा झालाय. त्यामुळे टाईम टेबल ज्यावेळी आता नवीन पडेल त्यावेळी प्रीचा अभ्यास चालू करा. तोपर्यंत मेन्सच्या गोष्टी करत राहा. आणि एक लक्षात घ्या, आता नाही अभ्यास केला तरी पुढच्या अटेम्प्टला आपल्याला करायचाच आहे. ह्यातनं सुटका नाही. त्याच्यामुळं मिळालेला टाईम बोनस घ्या आणि ते कच्च्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करा.
अगदी अगदी अभ्यास ही प्री रिक्विसाइट आहे एमपीएससी ची कोणतीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी. त्यामुळे तो पहिला संपवला पाहिजे. परीक्षा त्या दृष्टीने आपण देऊ शकतो. अत्यंत महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितलीत. सर तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवरती आलात आणि सीसॅटचा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे पूर्व परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी, त्या संदर्भाने अत्यंत सविस्तर मार्गदर्शन तुम्ही केलं. त्याबद्दल अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी प्रेमराज चव्हाण तुमचे पुन्हा हा एकदा. सर, दुसरं एक बोलायचंय मला. येस सर, येस सर, बोला बोला. आता कसं होतं, सीसॅटच्या पेपरला आपण गेलो, आतमध्ये एंट्री केली. की आता अभ्यास तर सगळेच जण करत असतात, पण स्ट्रॅटेजीवर काम करा आणि आपल्याला स्ट्रॅटेजीला स्टिक राहा आणि टाइमशी एकदम ऍक्युरेट राहा. समोर ठेवूनच सोडव किंवा गणित सोडवताना कसं होतं, कधी कधी त्याच्यात गुंगून जातो, मग 5-10 मिनिटं गेलेली कळत नाही. त्यासाठी एकदम तिथं वेळेला एवढं महत्व द्या की मिनिटाला मी एक पॅसेज किती मिनिटात सोडवणार आहे, मग तेवढ्या झप ते करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने डील करा. स्वतःवर विश्वास ठेवा. इकडे पेपर अवघड आला, थोडासा टाइम इकडे तिकडे झाला तर कॉन्फिडन्स डाऊन होऊन देऊ नका. मला आठवतंय ह्यावेळी क्वांट आणि रिझनिंग अवघड आलं होतं, तर अक्षरशः 1.25 तास मी क्वांट आणि रिझनिंगच करत होतो. राहिलेला अख्खा पेपर मी 45 मिनिटात सोडवला. मग तरी पण मी पेशन्स एवढा ठेवला की त्याच्यामुळे मला 150 मार्क्स आले ह्यावेळी सीसॅटला. ह्या पद्धतीने तिथं डोकं शांत ठेवणं हेच सगळ्यात बेस्ट उपाय असतो कुठल्याही परिस्थितीत. अगदी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की शांत आणि संयमी राहणं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. ते खूप महत्वाचं असतं. अभ्यास सगळेच करत असतात. ते 2 तास तुम्ही पेपरशी कसं डील करताय हे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. ही खूप महत्वाचा सल्ला आणि गोष्ट सरांनी सांगितलीत. सर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांना खूप सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर. मला प्लॅटफॉर्मवर बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. पुढे आणखी काय विषय असले त्यावर पण आपण बोलू. नक्कीच नक्कीच नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो हरेश सुळ सरांशी, ज्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019च्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. टॉपर संवादच्या भागांमधून मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या कहाण्या तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहणे, ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, थँक्यू.